नमस्कार मुलांनो, आज आपण बघूयात लेट्स हँडल जॉमेट्रिक शेप्स. तर जॉमेट्रिक शेप्स कसे हँडल करायचे तर ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. जॉमेट्रिक शेप्स म्हणजे सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल, कोन, रेक्टँगल हे जे सगळे आहेत ते जॉमेट्रिकल शेप्स आहेत. ठीक आहे, तर लेट्स कलेक्ट. आता काय काय आपल्याला गोळा करायचं आहे. कलेक्ट म्हणजे गोळा करायचं. मॅच स्टिक्स बॉक्सेस, जर माचिसचे बॉक्सेस असतील तर ते गोळा करायचेत. कार्टन्स ऑफ टूथपेस्ट, हे टूथपेस्टचं जे बॉक्स असतो की नाही तसा गोळा करायचा आहे. त्यानंतर मिठाईचे बॉक्सेस एक्सेट्रा. वॉटर बॉटल्स असतील ते आपण गोळा करा. बॉल्स ऑफ डिफरंट सायझेस, वेगवेगळ्या साईजचे बॉल्स. क्लॉन्स कॅप, क्लॉन्स कॅप म्हणजे जोकरची टोपी असते ना तशी. अँड पाईप्स मेड ऑफ कार्ड पेपर, आणि कार्ड पेपरचे पाईप्स बनवलेले आपल्याला लागणार आहेत. ऑब्झर्व द ऑब्जेक्ट्स ऑन द टेबल. आता या टेबलवरती कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आहेत ते ऑब्झर्व करा. हे बघा, ही क्लॉन्स कॅप आहे म्हणजे जोकरची टोपी किंवा आपली बड्डे कॅप असते की नाही तशा प्रकारची. हा पण कोन आहे. हा एक बॉक्स आहे. ही डबी आहे. हे पण एक सिलेंड्रिकल टाईप आहेत. हे बॉल्स आहेत बघा. हे इरेझर किंवा मॅचस्टिक दिसतीये. अशा प्रकारचे आपण इथे बॉक्सेस गोळा केलेले आहेत किंवा वस्तू गोळा केलेल्या आहेत. सेपरेट द ऑब्जेक्ट्स ऑफ सिमिलर शेप्स, याच्यामध्ये एकसारखे शेप असणारे ऑब्जेक्ट आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत. क्युबॉइड ऑर पॅरेलेलोपाइप्ड. आता आपल्याला क्युबॉइड बघायचं आहे किंवा त्यालाच पॅरेलेलोपाइप्ड असंही म्हटलं जातं. पिक अप अँड हँडल अ मिठाई बॉक्स. एखादा मिठाई बॉक्स घ्या. अ शेप सच ॲज दिस इज कॉल्ड अ क्युबॉइड ऑर अ पॅरेलेलोपाइप्ड. आता तो जो मिठाईच्या बॉक्सचा शेप आहे ना तर त्याला क्युबॉइड किंवा पॅरेलेलोपाइप्ड असं म्हणतात. आता माझ्याकडे मिठाईचा बॉक्स नाही आहे, पण माझ्याकडं हा असा टूथपेस्टचा बॉक्स आहे. तर हा सुद्धा क्युबॉइड किंवा पॅरेलेलोपाइप्ड आहे. ठीक आहे. यू मस्ट हॅव सीन ब्रिक्स ऑन कन्स्ट्रक्शन साईट. जर कुठेही तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट म्हणजे बिल्डिंगचं एखादं बांधकाम चालतंय, कन्स्ट्रक्शन चालू आहे अशा ठिकाणी गेला तर तिथे तुम्हाला विटा दिसतील. एनी ऑब्जेक्ट शेप्ड लाईक अ ब्रिक इज कॉल्ड क्युबॉइड. आणि कोणताही ऑब्जेक्ट जो की विटेसारखा, विटेच्या आकारासारखा असेल तर त्याला आपण क्युबॉइड असं म्हणतो. हाऊ मेनी एजेस डज धिस शेप हॅव. आता एज म्हणजे काय तर इथं या चित्रामध्ये दिलेले बघा. हे जे आहे ना अशी आडवी लाईन्स ह्याला एज म्हणतात, आणि हे जे आहे ना इथं याला कॉर्नर. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल ही जी लाईन आहे की नाही ही आहे एज. आणि हा जो इथला पॉइंट आहे की नाही ह्याला म्हणतात कॉर्नर. हा कॉर्नर आहे, हे कॉर्नर आहे. ठीक आहे. आणि ह्या अशा उभ्या आणि आडव्या ज्या आहेत ना ह्याला एजेस असं म्हणतात, एज असं म्हणतात. ठीक आहे. तर या शेपमध्ये किती एजेस आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत, आणि हाऊ मेनी कॉर्नर्स आहेत ते पण आपल्याला शोधायचे आहेत. तर चला आपण काउंट करूयात. ठीक आहे. तर ही आहे 1 2 3 4. ठीक आहे. हे झाले 4. जसे वरती आहेत तसेच खाली सुद्धा आहेत. 4 झाले. 5 6 7 8. आता हे वरचा सरफेस आणि खालचा सरफेस मिळून झाले 8. बरोबर. आता आपण हे तर काउंट केलेलं आहे. त्यानंतर 8 नंतर या साईडचं झालं हे 9, आणि ही उभी लाईन 10, आणि परत या साईडचं झालं 11 आणि 12. म्हणजे किती एजेस आहेत याला? 12 एजेस आहेत. आणि कॉर्नर्स किती आहेत? 1 2 3 4. 4 वरचे कॉर्नर आणि हे 4 खालचे कॉर्नर्स. 4 झाले ना. 5 6 7 आणि हा 8. समजलं? अशा प्रकारे ह्याला 8 कॉर्नर्स आहेत. एजेस किती आहेत तर 12 आहेत, आणि कॉर्नर्स किती आहेत तर 8 आहेत. समजलं? नाव लेट अस लुक ॲट द सर्फेसेस ऑफ क्युबॉइड. आता ह्याचं क्युबॉइडचं सरफेस कसं आहे? असं सपाट आहे की नाही तर याला म्हणतो आपण फ्लॅट सरफेस. त्याला किती कसा सरफेस आहे त्याचा? फ्लॅट आहे. त्याचे सगळे सरफेसेस कसे आहेत? फ्लॅट आहेत. तर त्याला किती सरफेस आहेत बघा बरं. आपण इथे नंबर लिहूयात. 1
2 3 4 हे 4 झाला आणि हा 5 आणि या साईडचा 6. म्हणजे क्युबॉइडला किती सरफेसेस आहेत? फ्लॅट सरफेसेस आहेत आणि ते आहेत 6 सरफेसेस. ठीक आहे. इफ वी प्लेस अ क्युबॉइड ऑन अ स्लाइड इन अ पार्क इट विल स्लिप डाऊन द स्लोप बिकॉज ऑफ इट्स फ्लॅट सरफेस. जर आपण ह्याला असा घसरगुंडीवरून खाली सोडला तर तो काय होतो? असा घसरतो की नाही? कारण त्याचा सरफेस कसा आहे? फ्लॅट आहे. त्याच्यामुळे तो असा घसरतोय. बघा, मी इथे जर असं त्याला ढकललं तर तो काय होत आहे? असा घसरत आहे. घसरतोय ना? तर ह्याला म्हणतात स्लाइड होणे. ठीक आहे. कारण ह्याचा सरफेस फ्लॅट असल्यामुळे तो स्लाइड होतो, घसरतो. तर फाइंड आउट द ऑब्जेक्ट्स ऑन द टेबल ऑफ क्युबॉइड शेप्स. आता याच्यामध्ये क्युबॉइड शेपचे ऑब्जेक्ट कोणते कोणते आहेत? तर हे एक कंपास बॉक्स आहे, हे मॅच स्टिक आहे आणि हा एक बॉक्स आहे. हे काय आहेत? क्युबॉइड आहेत. ठीक आहे. हे पण क्युबॉइड आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात कोन. नाऊ लेट्स टेक अ लुक ॲट द क्लोन्स कॅप यू हॅव मेड. आता ही अशी जोकरची टोपी बनवायची आहे. इट शेप इज कॉल्ड अ कोन. तर या शेपला काय म्हणतात? कोन म्हणतात. कोन. द शेप लाईक अ क्लोन्स कॅप और फुल्स कॅप इज कॉल्ड अ कोन. जोकरची जी टोपीचा शेप असतो तर त्याला आपण कोन असं म्हणतो. यू आर फॅमिलियर विथ अन आईस्क्रीम कोन अँड अ मेहंदी कोन. तुम्ही आईस्क्रीम कोन बघितलेलाच आहे आणि मेहंदीचा कोन सुद्धा बघितलेला आहे. तो पण हाच शेप आहे. अ कोन हॅज 1 एज अँड 1 कॉर्नर. आता या कोनला किती एज असते? तर फक्त एकच एज असते आणि इथं हा एकच कॉर्नर असतो. द फ्लॅट बेस ऑफ कोन इज सर्क्युलर. हा जो खालचा बेस आहे तो कसा असतो? सर्क्युलर असतो. See how the sloping surface of a cone turns continuously around. It is called the curve surfaces. ह्याचे जे सरफेस आहे की नाही, हा कर्व असतो ना, म्हणून ह्याला गोल असतो ना, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं? कर्व सरफेस असं म्हटलं जातं. आता सिलेंडर बघूयात आपण. सिलेंडरसाठी मी हा एक शेप आणलाय बघा. ही अशी बाटली आहे की नाही, तर ही सिलेंडर शेपची आहे. नाव लुक ॲट द वॉटर बॉटल. इथं वॉटर बॉटल नाही आहे माझ्याकडे, ही रिकामी बॉटल आहे. द शेप ऑफ द बॉटल इज कॉल्ड अ सिलेंडर. आणि या बॉटलच्या शेपला काय म्हटलं जातं? सिलेंडर म्हटलं जातं. अ सिलेंडर, अ बॉटल लाईक शेप विच हॅज अ सर्क्युलर बेस इज कॉल्ड अ सिलेंडर और अ सर्क्युलर प्रिझम. आता ह्याचा शेप कसा आहे? ह्याचा बेस आहे सर्क्युलर. बघा, वरतीही सर्क्युलर आहे, खालीही सर्क्युलर आहे. तर याला सिलेंडर किंवा सर्क्युलर प्रिझम असं म्हटलं जातं. अ सिलेंडर हॅज 2 एजेस बट नॉट अ सिंगल कॉर्नर. तर त्याला 2 एजेस आहेत. ह्या बघा, ह्या अशा ज्या उभ्या आहेत ना, ह्या त्याच्या एजेस आहेत, पण त्याला कॉर्नर नाहीये. द बेस अँड द टॉप सर्फेसेस ऑफ अ सिलेंडर आर अलाइक, फ्लॅट अँड सर्क्युलर. तर हा जो वरचा आहे याला टॉप सरफेस म्हणतात आणि हा जो खालचा आहे याला बॉटम किंवा बेस सरफेस असं म्हणतात. तर ते दोन्ही फ्लॅट आहेत, सपाट आहेत, प्लेन आहेत, बरोबर. आणि ते एकमेकांसारखे आहेत आणि कसे आहेत? ते सर्क्युलर आहेत आणि फ्लॅट आहेत. द टर्निंग सरफेस बिटवीन देम इज अ कर्व सरफेस. आणि या दोन्हींच्या मधला हा जो सरफेस आहे की नाही, हा बघा, हा, तर हा कसा आहे? कर्व आहे. स्ट्रेट आहे का? नाही, तर तो गोल गोल आहे, म्हणून त्याला कर्व सरफेस असं म्हणतात. ट्राय दिस. प्लेस अ सिलेंडर ऑन अ स्लाइड इन अ पार्क. जर तुम्ही पार्कमध्ये गेलात आणि स्लाइडवरती, घसरगुंडीवरती हे सिलेंडर ठेवायचं आहे. डज इट स्लिप डाऊनवर्ड्स ऑर रोल डाऊन. आता ते घसरणार आहे का रोल होणार आहे? तर ते रोल होणार आहे. इथेही बघा, मी जर असं सोडलं तर ते असं घरंगळत येईल. घसरणार आहे का? तर नाही, असं रोल होऊन येणार आहे. When we place an object with its flat surface on a slide, it slips down. But if we place its curved surface on the slide, the object rolls down. जेव्हा आपण असा फ्लॅट सरफेस स्लाइडवरून ढकलतो तेव्हा तो काय होतो? तेव्हा तो स्लाइड होतो किंवा स्लिप होतो असं आपण म्हणतो, म्हणजे घसरतो. आणि जेव्हा आपण असा कर्व सरफेस स्लाइडवरून सोडतो तेव्हा तो रोल होतो. समजलं का?
यू कॅन सी दिस क्लिअरली विथ द हेल्प ऑफ अ सिलेंडर. आता आपण बघणार आहोत स्पियर. अ बॉल इज सेड टू बी स्पेरिकल. हे बघा, मी इथं हा बॉल घेतलेला आहे, तर याला काय म्हटलं जातं? स्पेरिकल म्हटलं जातं. स्पियर म्हणजे काय? तर अ शेप लाईक अ बॉल इज कॉल्ड स्पियर. आता हा जो शेप आहे की नाही गोल, तर ह्याला स्पियर म्हटलं जातं. अ स्पियर हॅव नो एजेस नो कॉर्नर्स. ह्याला एकही एज नसते, एकही कॉर्नर नसतो. नो पार्ट ऑफ स्पियर इज फ्लॅट. इथं कोणताही असा सपाट फ्लॅट भाग दिसतोय का आपल्याला? तर नाही. इट टर्न्स कंटिन्युअसली. हा जर आपण असा सोडला तर हा कंटिन्युअसली काय होत असतो? टर्न होत असतो. दस अ स्पियर हॅज ओनली अ कर सरफेस. म्हणजे स्पियरला एज नाहीये, कॉर्नर नाहीये, पण त्याचा कर सरफेस आहे. समजलं? ट्राय दिस. डज अ स्पियर स्लिप ऑर रोल डाऊन व्हेन इट इज प्लेस्ड ऑन अ स्लाइड. जर आपण घसरगुंडीवरून असा हा स्पियर सोडला तर तो स्लाइड होईल का रोल डाऊन होईल? तर तो रोल डाऊन होईल, असा घरंगळत जाईल. ठीक आहे. आता मॅच द पेअर्स. म्हणजे आतापर्यंत आपल्याला काय समजलं? जर असा फ्लॅट सरफेस असेल तर तो स्लाइड होईल किंवा स्लिप होईल, आणि असा जर गोल कर सरफेस असेल तर तो रोल डाऊन होईल. समजलं? आता मॅच द पेअर्स. आता इथे शेप दिलेले आहेत आणि नेम ऑफ द शेप दिलेला आहे. हे काय आहे? तर हे क्युबॉइड आहे, हा स्पियर आहे, सिलेंडर आहे आणि हे कोन आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स विल स्लाइड, विच वन्स विल रोल. आता इथे ऑब्जेक्ट दिलेलं आहे, तर यातलं स्लाइड कोणतं होईल आणि रोल कोणतं होईल हे सांगायचं आहे. आता ह्याचा सरफेस बघा, हा कर सरफेस आहे, म्हणजे हा स्लाइड होईल का रोल होईल? तर हा रोल होणार आहे. तुम्ही इथे लिहून ठेवू शकता, ROLL रोल. आता हा फ्लॅट सरफेस आहे, मग हा काय होणार आहे? स्लाइड होणार आहे. हा सरफेस कसा आहे? कर सरफेस आहे, तर हा काय होणार आहे? रोल होणार आहे. ठीक आहे. आणि हे रोलिंग पिन सुद्धा ह्याचा सरफेस कसा आहे? कर्व आहे, म्हणजे हा सुद्धा रोल होणार आहे. समजलं? हँडल द ऑब्जेक्ट शोन बिलो. आता हे जे ऑब्जेक्ट दिलेले आहेत ते तुम्ही हँडल करायचे आहेत. तुमच्याकडे जर अवेलेबल असतील तर ते बघा तुम्ही. ऑब्झर्व अँड राईट हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर्स इच ऑब्जेक्ट हॅव. तर त्या ऑब्जेक्टला किती एजेस आणि किती कॉर्नर्स आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. असा जर बॉक्स घेतला तर मी हे तुम्हाला शोधून दाखवले. ह्याला किती एजेस आहेत? तर 12 एजेस आहेत आणि 8 कॉर्नर्स आहेत. कोनला 1 एज आहे आणि 1 कॉर्नर आहे. आता हा सिलेंडर आला, ह्या सिलेंडरला 2 एजेस आहेत, ही इथली आणि इथली. ह्या 2 एजेस आहेत आणि कॉर्नर्स किती आहेत? 0 आहेत. हा स्पियर आहे, स्पियरला 0 एजेस 0 कॉर्नर्स. ठीक आहे. से विच ऑफ द ऑब्जेक्ट इन द पिक्चर विल स्लाइड, विच वन विल रोल. आता सांगा, यातलं कोणता ऑब्जेक्ट स्लाइड होईल आणि कोणता रोल होईल? तर हा जो क्यूब ठेवलेला आहे हा स्लाइड होईल, कारण त्याचा सरफेस फ्लॅट आहे, आणि हा रोल होईल कारण ह्याचा सरफेस जो आहे तो कर्व आहे. आता हे टायर जे आहे ते रोल होणार आहे कारण त्याचा सरफेस कर्व आहे, आणि याच्यामध्ये हे जे उभं ठेवलेलं आहे ना, तर हे काय होईल? रोल होईल, आणि हे जे आडवं ठेवलेलं आहे तर ते स्लाइड होणार आहे. समजलं?